नमस्कार. SKP ITI कट्ट्यामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. तुम्ही 10वी नंतर असा कोर्स शोधत आहात का ज्यात तुम्हाला मशीन्स हाताळायला शिकवतात आणि पुढे जाऊन 30 ते 1 लाख अधिक कमाईची संधी मिळू शकते? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, तुमच्या लक्षात येईल. चला तर सुरुवात करूया. टूल अँड डाय मेकर ट्रेडच्या बेसिकपासून. आज आपण पाहणार आहोत टूल अँड डाय मेकर हा कोर्स, म्हणजेच कन्व्हेन्शनल मशीन्स. आज आपण या व्यवसायापासून सुरुवात करणार आहोत. ITI मध्ये तुम्हाला सर्वप्रथम शिकवले जाते लेथ मशीन, मिलिंग मशीन, सरफेस ग्राइंडिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, HMT, MTR मशीन. आता आपण व्हिडिओमध्ये पाहतो HMT, MTR मशीन. याच्यावरती विविध प्रकारचे ऑपरेशन्स होतात आणि डायज आणि मोल्ड यामध्ये ही मशीन खूप उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ बघा, लेथ मशीनवर तुम्ही मेटल कटिंग करता. आता या मशीनवरती तुम्ही ड्रिलिंग ऑपरेशन करताय. याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी मिलिंग केलेलं आहे, आता ड्रिलिंग ऑपरेशन तुम्ही करताय. त्यानंतर मोजमाप घेऊन परफेक्ट आकार तयार करता. इथे तुम्हाला शिकायला मिळते ॲक्युरसी म्हणजे अचूकता. मेजरमेंट टूल्स वापरणे म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स वापरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संधी मिळते. त्यानंतर ड्रॉइंग वाचणे. मशीनवर काम करत असताना काम करण्याच्या अगोदर कोणता जॉब तुम्हाला करायचा आहे त्याचं ड्रॉइंग आपल्यासमोर असणं खूप गरजेचं आहे आणि ड्रॉइंग वाचता येणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला इथं शिकवलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्व्हेन्शनल मशीन्समध्ये मानवी कौशल्य खूप महत्त्वाचे असते. कन्व्हेन्शनल मशीन्समध्ये मानवी कौशल्य खूप महत्त्वाचे असते. हीच बेसिक स्किल पुढे तुम्हाला CNC मशीन शिकताना खूप उपयोगी पडते. हीच बेसिक स्किल पुढे तुम्हाला CNC मशीन शिकताना खूप उपयोगी पडते. मित्रांनो, आता हे कन्व्हेन्शनल मशीन हा विद्यार्थी सेफ्टीच्या माध्यमातून सेफ्टी गॉगलच्या सहाय्याने ड्रिलिंग ऑपरेशन करत असताना तिथे बाजूला इन्स्ट्रक्टर आहेत. इन्स्ट्रक्टर त्या विद्यार्थ्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत, कसं ड्रिलिंग करायचं, कसं प्रिकॉशन घ्यायचं. आणि ह्या कन्व्हेन्शनल मशीन्सवरती फेस मिलिंग कटरसारखे कटर बनवता येऊ शकतात, बोरिंग बार बनवता येऊ शकतात. विद्यार्थ्याने या ठिकाणी असे प्रकारचे जॉब बनवलेले आहेत. हायली क्रिटिकल जॉब, हाय स्किल्ड जॉब विद्यार्थी या ठिकाणी बनवलेले आहेत, हे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर आता आपण CNC मशीन बघूया. CNC मशीन एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. कन्व्हेन्शनल नंतर नॉन कन्व्हेन्शनल येणं खूप गरजेचं असतं, ते आलेलं आहे, त्याला आपण CNC म्हणतो. आता येतो गेम बदलणारा भाग, म्हणजे तो CNC मशीन म्हणजेच कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल. CNC म्हणजे मशीन पूर्णपणे कॉम्प्युटर प्रोग्रामवर चालते. तुम्ही कोड लिहिताय म्हणजे कोऑर्डिनेट्स काढताय, त्या आधारे तुम्ही प्रोग्रामिंग बनवताय. त्याचबरोबर प्रोग्रामिंग बनवल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात एक जॉब करून बघताय, तर ग्राफिक सिम्युलेशन म्हणू शकतो आपण. आणि ग्राफिक सिम्युलेशनच्या माध्यमातून जॉब बरोबर आला की त्यामध्ये काय चूक राहिलेली हे आपल्याला पाहता येऊ शकतं. आणि मशीन स्वतः अचूक काम करते. मित्रांनो, हे सगळं तुम्ही करून दिलात, कोऑर्डिनेट्स काढला, प्रोग्रामिंग बनवलं आणि प्रोग्रामिंग एकदा तुम्ही कमांड दिलात की मशीन आपोआप सगळं कामं करते. CNCमध्ये काय शिकाल तर CNC टर्निंग सेंटर, जे कन्व्हेन्शनल लेथ मशीन आहे त्याच्या पुढचे CNC टर्निंग सेंटर आहे. त्यानंतर जे मशीनिस्टमधलं मिलिंग मशीन आहे त्याचं पुढचं व्हर्जन म्हणजे CNC मिलिंग. त्यानंतर G कोड प्रोग्रामिंग, M कोड, त्यानंतर ऑटो प्रोडक्शन. त्यानंतर कन्व्हेन्शनलमध्ये तुम्ही 1 तास लागणारं काम, ज्या ठिकाणी कन्व्हेन्शनल लेथ मशीनवरती एक जॉब बनवायला 1 तास लागत असेल, तर त्या ठिकाणी CNCला काही मिनिटामध्ये तो जॉब पूर्ण करता येऊ शकतो. ह्यामुळे इंडस्ट्रीमध्ये CNC ऑपरेटर्स आणि प्रोग्रॅमर्सला खूप डिमांड आहे. मित्रांनो, CNC स्किल्स असतील तर भारतात चांगली नोकरी, त्याचबरोबर प्रदेशात हाय सॅलरीची नोकरीमध्ये जपानमध्ये, जर्मनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये हाय स्किल सॅलरीचं जॉब त्या ठिकाणी
मिळवू शकतो. आता मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस आता सुरू होणार आहे. साधारणतः 15 मेच्या पुढे ॲडमिशन सुरू होऊ शकतो. ॲडमिशन सत्र 2026-27. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आय टी आयमध्ये प्रवेश कसा घ्यायचा? तर मित्रांनो, आय टी आयमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर ह्याच्याकरिता मित्रांनो एक पोर्टल आहे www.admission.dvet.gov.in. ह्या पोर्टलवरती तुम्ही व्हिजिट देऊन मित्रांनो सर्व माहिती जाणून घेऊन मग तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकताय. ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. एकदा रजिस्ट्रेशन झालं, तुमचं प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे 10वीचं मार्कशीट लागेल, त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल, फोटो लागेल, सही लागेल, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे लागतील. कास्टमध्ये असं कास्टचे सर्टिफिकेट लागतील. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फिल करायचं असतं. तेव्हा मात्र मित्रांनो तुम्हाला टूल अँड डाय मेकर हा ट्रेड निवडायचा आहे. टूल अँड डाय मेकर हा ट्रेड निवडायचा आहे आणि मेरिटनुसार तुम्हाला ॲडमिशन कन्फर्मेशन तुम्हाला मिळू शकेल. मित्रांनो, जर तुम्हाला मशीनमध्ये करिअर करायचे असेल, CNC शिकून मोठ्या कंपनी जॉब हवा असेल तर टूल अँड डाय मेकर हा ट्रेड तुमच्यासाठी बेस्ट आहे. टूल अँड डाय मेकर हा ट्रेड तुमच्यासाठी बेस्ट आहे. ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही तुम्हाला अडचण आली तर डेफिनेटली तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता मित्रांनो, तुम्हाला आम्ही मदत करू शकतो. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुम्ही लिहा तुम्हाला कोणती अडचण येते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा आणि अशाच करिअर मार्गासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.